विठाला 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 गावाकडे जाताना मला जरा धोतर घालून जायचा नाद आहे. म्हणजे प्रत्येकाला नाद असतोय, तसा मला धोतर घालून जायचा नाद होता. महाराज मी निघलो, एसटी मध्ये बसलो आणि आमच्या गावाच्या अलीकडे पिंपळगाव म्हणून गाव आहे, मोनिकाताई राजाई त्यांचं गाव आहे. आणि मी तिथं असं बसलेलोच होतो शिटापाशी. तर मला एक जण आला ना दारू पिऊन, ठाय होऊन आला. ठाय कळतंय ना तुम्हाला? ठाय होऊन आला, माझ्यापाशी येऊन उभा राहिला. मला म्हणतो मारे वाटते. म्हणलं मग तुला काय पोत्रात दिसलो का? अजून थोडं पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, तिथे त्याने त्याचा हात खाजवायचा सोडून गेला आणि माझाच खाजायला लागला. मला म्हणायला लागला, मी म्हणलं बाबा काय भानगड आहे, माझा हात कम खाजितात? हो म्हणलं माझं पुढे गेला. म्हणलं मला काय माहित. झालं म्हणजे तू म्हणतात दारू पिणारे बावट असतात का? बावट नाही, त्यांचं डोकं कीर्तन करायचंय पुढे चालतं. मी एका दारुड्याला सांगायला गेलो, बाबा दारू पिऊ नाही, दारू वाईट असते, दारू पिल्यानंतर किडन्या खराब होतात, मनुष्य वरती लवकर जातो. हे त्याने सगळं ऐकून घेतलं आणि घरी गेल्याच्या नंतर त्याने एक मला मेसेज केला. म्हणजे महाराज जय हरी. म्हटलं मी मेसेज म्हटलं जे आहे. म्हणजे महाराज जिन में बसे जानकी, राम में बसे राम, विस्की में बसे विष्णू, बियर में बसे ब्रह्मा, देशी में हनुमान, किसका त्याग करू हर बॉटल में भगवान. याचाच अर्थ तुम्हाला आम्हाला हा नरदेव भगवान परमात्म्याने इतका सुंदर दुर्लभ असणारा नरदेव भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. किती दुर्लभ आहे? नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना. एवढा दुर्लभ असणारा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा. हा गोमटा नरदेव कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. पण आपण याने भजन करत होतो का? गोमटा म्हणजे सुंदर. किती सुंदर नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय. लक्ष मी या देहाचं वर्णन करतो, ऐका. सगळ्यात खाली काय आहे? तळपाय. तळपायाच्या वरती काय आहे? घोट आहे. घोटाच्या वरती काय आहे? पोटरी आहे. याला काय म्हणतात? पोटरी. ज्या वेळ प्रसंगी कोणी जोडतात त्याला काय म्हणतात? लावण्या. अजून थोडं वरती आहे. वरती आल्याच्या नंतर हा काय आहे? गुडगा आहे. या गुडघ्यामध्ये एक वाटी आहे. ती वाटी व्यवस्थित असेल तर ठीक, नाही तर दिंडीमध्ये चालता चालता केळाच्या साठवून पडल्याच्या नंतर अवघड होतंय. माझी काय अजून सरकलेली नाही, सरकली तर लई बेजारी होते बरं का. अजून थोडं वरती आहे. वरती आल्याच्या नंतर हे काय आहे? ही मांडी आहे. या मांडीमध्ये विशिष्ट प्रकारच्या मेजागरी आहेत. त्यामुळं आपण सुंदर प्रकारे हरिपाठामध्ये पावली घेऊ शकतो, नाचू शकतो वगैरे वगैरे. अजून थोडं वरती आहे. वरती आल्याच्या नंतर हे कंबर आहे. या कंबरामध्ये विशिष्ट प्रकारच्या मेजागरी आहेत. त्यामुळं आपण दुसऱ्याच्या वरातीत नाचू शकतो, बरोबर ना. अजून थोडं वरती आहे. वरती आल्याच्या नंतर हे पोट आहे. या पोटामध्ये जठर नावाचा अग्नी आहे. तो अग्नी आपण खाल्लेलं अन्न पचवायचं कार्य करतो. अजून थोडं वरती आहे. वरती आल्याच्या नंतर ही छाती आहे. या छातीमध्ये पिंजरा आहे. पिंजऱ्यामध्ये फुफ्फुस आहे. फुफ्फुसामध्ये अंतकरण आहे आणि अंतकरणामध्ये जीव आहे, जो गेल्यानंतर या देहाला काहीच किंमत राहत नाही. अजून थोडं वरती आहे. वरती आल्याच्या नंतर हे काय आहे? हा, आता महिला मंडळीच्या माहिती करता सांगतो. या गळ्याने महिला मंडळ सुंदर प्रकारे नाना प्रकारचे राग आवळू शकतात, सुंदर प्रकारे गायन करू शकतात. कशामुळं? या गळ्यामुळे. म्हणून महिलांच्या गळ्याला काय म्हणतात? तुम्ही महिला नाहीत ना, महिलांच्या गळ्याला काय म्हणतात? घसा. आणि तुमच्या आमच्याला आता सांगा, तुमच्या आमच्याला काय म्हणतात? नरड. अजून थोडं वरती आहे. वरती आल्याच्या नंतर हे तोंड आहे, बरोबर ना. या तोंडामध्ये 32 दात आहे आणि 32 दातामध्ये जीभ आहे.
बरं 32 दात आणि जीभ यांचं जर कधी भांडण झालं तर अवघड होतंय बरं का आता. पण यांचं एकदा भांडण झालंच. ही 32 दात मिळून त्या जिभेला म्हटले हम 32 तू अकेली. मग काय म्हटले, आम्ही 32 जण आहोत, तू एकटीच आहे. आम्ही जर तुला चावलं तर तू कोणत्या कोर्टात जाशील. त्यावेळेस जीभ म्हणली, बाळांनो बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे. ती म्हटली तुम 32 तो मैं अकेली माँ. एक शब्द तेढा बोलू तो 32 चे 32 गेले जाऊ. अजून थोडं वरती वरती आरच्या नंतर हे काय आहे, नाक आहे. हा शरीराचा चेक नाक आहे. गाडीची ओळख कशावरून होते, ही नंबर प्लेट आहे ना आपल्या शरीराची. गाडीची ओळख नंबर प्लेट वरून होत असते. बरं हे नाक देवानं किती महत्वाच्या पॉईंटला दिलंय हो. हा हे नाक पुढे देवानं खालीच का बरं दिल्यात, वरती जर दिले असतं. त्याला माहिती आहे पोरं जर माणसं जर झोपले तर पोरं गाडी असे खेळत खेळत येते, ट्रक मध्ये असे माती भरून येते, असे व्यवस्थित म्हणजे टाका गिरणीत माती, बरोबर का नाही. बरं अजून थोडं बरं हे नाक इथंच दिलंय देवानं, किती साच्या मजबूत काढवलाय पहा ना. देवाने इथंच दिलंय. हे नाक जर देवाने जर इकडे मागं दिला असतं तर किती कुठं झाला असता. गोरख महाराज ताटातला घास वरती वरती म्हणतोय मी पाठीला, इकडे मागं चेक करायला न्यायचा, डबल पुढे तोंडात घालायचा, किती कुठं झाला असता. पण देवाने किती महत्वाच्या पॉईंटला दिलंय पहा ना. बरं डोळे कशासाठी दिले, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. पण आपण या मुखानं ते आपण या डोळ्यानं ज्याच्यासाठी दिले आपण त्याच्यासाठी पाहत नाही. तर भगवान परमात्म्याचं मुख पाहण्यासाठी आपल्याला डोळे दिले, पण ज्याच्यासाठी दिले आपण त्याच्यासाठी त्याचा वापर करत नाही. आपण जे पाहायचं नाही ते पाहतो. आता समजा रस्त्याने जर एखादी पोरगी चाललेली असेल, जीन्सची पॅन्ट घातली, टी शर्ट घातला, कट मारलेला आहे, आता तिचं शिक्षण तसं करते. आता आपल्याला जे पाहायचं ते पाहत नाही. आपण काय म्हणतो, रामकिसन कोणाची फुटली, कपडे घातले तर काय तारा, बीपी कोणाचा वाढला, बघणाऱ्याचा, बरोबर ना. महाराज हे मुख आपल्याला नाम घेण्यासाठी दिले, पण या मुखानं आपण नाम घेत नाही. आता असं जेवायला बसलं, वामन जातीच्या वस्तीवरून आवाज आला, हे म्हणते अरे पोराने हाणलं काय कोण म्हातारा. महाराज ज्याच्यासाठी दिले त्याच्यासाठी आपण याचा वापर करा ना. देवी दिला ते भजना गोमटा भजनासाठी दिलाय, पण बरेचसे लोक याचा वापर प्रपंचासाठी करतात. आणि या प्रपंचाचा भार वाहत असताना नाना प्रकारचे पाप या देहाकडून होतात. कधी कधी तर काय होतं, पुण्य करिता पाप होय. पुण्य करायला गेला. महाराज एक दृष्टांत सांगतो. एक साधू महाराज तपश्चर्या करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसलेले. तिथून एक गृहस्थ चाललेला होता. त्या गृहस्थाला वाटलं अरे साधू महाराज उन्हाच्या कडेला रस्त्यावर तपश्चर्या करण्यासाठी बसलेत, त्याला वाटलं आपल्या घरी जाऊ, दही दूध तूप लोणी आणू या साधू महाराजांच्या अंगाला वाटत. त्याच्यामुळं काय होईल, आग शांत होईल, जरासं बरं वाटत. असं म्हटल्याच्या नंतर तो घरी गेला, दही दूध तूप लोणी आणलं आणि साधू महाराजांच्या अंगाला लावलं. आता लावल्याच्या नंतर महाराज दही दूध तूप लोणी कसं असतंय हो, चिकट असतंय का नाही. मग मुंग्या कुठे गेल्या असत्या, हा साधू महाराजांच्या अंगावरती चढल्या. जशा जशा मुंग्या चावायच्या तसं तसं साधू महाराज त्या शाप द्यायचा, त्या गृहस्थाला शाप द्यायचा. पण तिथं एक प्रकार असा घडला, काही कॉलेजचे पोरं टावाळखोर पोरं ऊस खात होती. त्यांनी काय केलं, त्या मुंग्या त्या साधू महाराजांच्या अंगाला फेकून मारल्या. परिणाम असा झाला, वरच्या सगळ्या मुंग्या खाली उतरल्या, कुठं सुट्ट्यावरती. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की पुण्य करिता पाप होय. पुण्य करायला गेला पाप मिळालं, पाप करायला गेला वरदान मिळालं. विठाला शास्त्रकार सांगतात की मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्य करायला गेला पाप झालं, पाप करायला गेला वरदान मिळालं. म्हणून शास्त्रकार सांगतात की मनुष्याच्या जीवनामध्ये नकळत पाप होतात. कोणचे कोणचे, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. कायिक पाप म्हणजे काय, दिवसभर काम करत असताना छोट्या मोठ्या जीवाची हत्या होणं, हे झालं कायिक पाप. वाचिक पाप म्हणजे काय, याला त्याला शा द्यायचं, याचे त्याचे भांडणं लावून द्यायचे, महिला मंडळ, बरोबर आहे ना, हे झालं वाचिक पाप. आणि मानसिक पाप म्हणजे काय, याचे बांध फोडव, याचे पैप चोरून, हे झालं मानसिक पाप. मग या नकळत होणाऱ्या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी उपाय काय, तर भागवतामध्ये सुखदेव स्वामींनी विचारलं होतं की अनजान में होने वाले पापों से मुक्ति पाने के लिए क्या करना चाहिए. त्यावेळेस स्वामींनी काही उपाय सांगितलेले आहे, खूप गोड आहे. पहिला आहे गोग्रास, म्हणजे सुरुवातीला स्वयंपाक करताना छोटीशी भाकर बनवायची, तिच्यावर साखरेचे 4-5 दाणे टाकायचे आणि ती भाकर आपल्या गाईला द्यायची. नंतर अग्निहवन,
छोटीशी भाकर बनवायची, तिच्यावर एक तुपाचा थेंब टाकायचा, ती भाकर आपल्या चुलीमध्ये टाकून द्यायची. नंतर मूठभर धान्य घ्यायचं, ज्या ठिकाणी पशुपक्षी बसले असतील अशा ठिकाणी टाकायचं. नंतर मूठभर पीठ घ्यायचं, ज्या ठिकाणी मुंग्या असतील अशा ठिकाणी टाकायचं आणि छोटे छोटे पिठाचे गोळे बनवायचे आणि एखाद्या जलाशयात माशांना खाण्याकरता नेऊन टाकायचे. आता यज्ञ झाले एका जन्माचे पाप नष्ट होण्यासाठी. पण काही साधकांनी भगवान श्री तुकोबांना विचारलं, तुकोबर आहे, अनंत जन्माचे पाप नष्ट होण्यासाठी काय करावं लागेल? त्यावेळेस तुकोबर सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरित. नामस्मरण नामचिंतनाने अनंत जन्माचे पाप जळून जातील, पण त्याला वेळ किती लागेल याचं उत्तर ज्ञानोबा राय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हरी उच्चाराने अनंत पाप राहते. हरी हरे उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे. आपण आत्ताशी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रवेश केलेला. विश्वमावली ज्ञानोबा राय सांगतात, हरिनामाच्या उच्चाराने अनंत जन्माचे जे पाप आहेत ना ते त्या क्षणभरात लयाला जातात. त्याच्यासाठी मोठ्यातलं मोठं एक उदाहरण आहे. भागवतामध्ये आजमेळ उपख्यान प्रकरण आलेलं बरं का. आजमेळ हा अतिशय विद्वान, गुणवान, कुलवान, शीलवान, रूपवान होता. एक दिवस तो गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेला आणि त्याने एक सुंदर वेश्या बघितली आणि त्या वेश्याला म्हटलं, तू माझा पतिरूपाने स्वीकार कर. त्यावेळेस ती म्हटली, तुला आधी काही मुलं बाळ आहेत का? तो म्हणे, हो, मला एक बायको आणि एक मुलगा आहे. ते म्हणजे तुला आधी त्यांना घराच्या बाहेर काढून द्यावं लागेल. लगेच तिला हा म्हटला, बरं ठीक आहे. त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं. घराच्या बाहेर काढून दिल्याच्या नंतर ह्या वेश्याला घेऊन राहत होता. राहत असताना याला खूप मुलांची प्राप्ती झाली. आता मला सांगा, लय मोठे पोरं झाल्याच्या नंतर खायचे प्यायचे जरा अडचण येते का नाही? मग ती म्हटली, अहो आता केव्हापर्यंत भिक्षा मागणार, केव्हापर्यंत पूजा पाठ करणार, जरा जास्त पैसा कमवायला शिका. मग आता जास्त पैसा कोणत्या मार्गाने कमवतात? 2 नंबर धंदा. नंतर तो चोऱ्या करायला लागला. नंतर त्याला वाटलं आपण ब्राह्मण आहेत, आपण चोरी नाही केली पाहिजे, म्हणून तो काळी पट्टी लावून डोळ्याला चोरी करायला लागला. नंतर तो दारू पिऊन चोरी करायला लागला. मग त्याला हिंसक वळण लागलं आणि तो एक दिवस मोठा दरोडेखोर झाला. पण तिथून आजमेळाचं गाव कनोज. कनोज म्हणजे तिथून काही साधू मंडळी चाललेले होते आणि ते त्या गावामध्ये त्यांचा मुक्काम होता. कुठं? कनोजमध्ये. तिथं आले आणि म्हटले, गावातल्या लोकांना विचारलं, म्हटले आमचा मुक्कामाची व्यवस्था होईल असं आम्हाला घर सांगा. त्यावेळेस गावातल्या लोकांनी सांगितलं, ते वटवृक्ष समोर दिसतंय का, तिथं जावा, तिथं गेल्याच्या नंतर तुमची सर्व व्यवस्था होईल. साधू निर्मळ मनाचे दुराचारी आले आणि म्हटले, आहे का भक्त घरी? त्यावेळेस ती वेश्या विचार करते, अरे माझ्या पापी नवऱ्याला कोण भक्त म्हणतंय? पाहिलं तर बाहेर आले तर पाहिलं तर साधू आहे. म्हणे आमची राहण्या खाण्याची व्यवस्था होईल का? ते म्हटले, माझा पापी नवरा दुराचारी, आमच्या घरी पवित्रता नाही, म्हणजे माफी असावी गुरुदेव. ते म्हटले, आम्हाला कोरडा शेतात आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. मग तिनं तांदूळ वगैरे वगैरे काय लागत होते ते दिलं, खिचडी बनवली, खाऊन झाली. तर हा पट्ट्या आला चोऱ्या करून. आणि त्या साधूंना काय म्हटलं, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. साधू म्हटले, लाज कसली? ज्या घरून जेवून जातो त्या घरून आम्ही दक्षिणा घेतल्याशिवाय जात नाही. म्हटले, पैशाची दक्षिणा मागताय? साधू म्हटले, आम्ही पैशाची दक्षिणा मागायला काय आम्ही डुप्लिकेट साधू नाहीत. आम्हाला दक्षिणा एकच हवी, तुझ्या पत्नीच्या गर्भामध्ये जो मुलगा वाढतोय त्या मुलाचं नाव तू नारायण ठेव. आता पिंकू, टिंकू, मिंकू, रिंकू या नावाचा जमाना चालू. आणि हा घाबरायचा बायकोला बरं का. ती प्रथा तेव्हापासूनच आली. त्याच्या बायकोनं लगेच आवाज दिला, अहो काय करतात, चला घरात. असं म्हटल्याच्या नंतर हा म्हटला, अगं साधू म्हणताय की तुझ्या गर्भामध्ये जो मुलगा वाढतोय त्या मुलाचं नाव तू नारायण ठेव.
ती म्हटली बरं ठीक आहे ठेव. काही काळानंतर त्या मुलीने त्या वेश्येने सुंदर अशा मुलाला जन्म दिला. जन्म दिल्याच्या नंतर त्या मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं. आता आजा मेळापाशी म्हातारा झाला. असं सांगतात गावाकडं की माणसाला जर यम नेण्यासाठी आले तर कुत्रे भुकतात. भुकतात का हो? अय आता मला काही अजून न्यायला आले नाही त्यामुळं मला काही माहित नाही. तुम्ही जर आले असते सांगा. कुत्रे भुकतात असं म्हणतात. आपल्याला काही माहिती नाही बा. मग कुत्रे भुकायला लागले आणि आजा मेळाला यम दिसायला लागला. आजा मेळ लगेच मुलाला आवाज देऊ लागला, नारायण धाव, नारायण धाव. असं म्हटल्याच्या नंतर साक्षात तिथं देवाचे दूत नेण्यासाठी आले. आणि त्यांची यमाचे त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. महाराज मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की जातील लय अशी क्षण मात्र एका क्षणामध्ये सर्व पाप नाहीसं होतं. आजा मेळ जंगलामध्ये गेला. आजा मेळाला पश्चाताप झाला. हाची अनुताप होऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. जंगलामध्ये गेला, तपश्चर्या केली. एक दिवस आजयमाळाचे सर्व पाप नाहीसं झालं. पण ते कशाप्रमाणे ज्ञानोबराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगतात. तृणाग्नी अभंगाच्या तृतीय चरणामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ज्ञानोबराय सांगतात या हरीचं नामस्मरण नामचिंतन केल्याने काय होतंय? फळ भूत सगळे पळून जातात. मग आपल्याला नामस्मरण करायचंय ना, सगळ्यांनी एकदा वरती हात करा. वा हरी तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा.